हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे GMC संभाजीनगर ग्रुप डीचा रिझल्ट हा काल लागलेला आहे. मेरिट लिस्ट, सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही जाहीर झालेली आहे. ठीक आहे. ज्या लोकांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप अभिनंदन. जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना बेस्ट ऑफ लक. पण ज्यांचे सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी हताश होण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ही पहिलीच लिस्ट आहे. खूप लोक DVला ॲब्सेंट असतात, कोणी जॉब जॉईन नाही करत तर कोणी बिचार जॉब सोडून जातात. त्यामुळे नंतर वेटिंग लिस्ट लागते आणि त्यांची सिलेक्शन होते. हताश होण्याची काही आवश्यकता नाही आहे. तरी ही ऑफिशियल वेबसाईट आहे. आज आपण क्लास 4 सर्वंट कॉलेज एस्टॅब्लिशबद्दल ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर मी PDF डाउनलोड केलेली आहे. ही आहे क्लास 4साठी कॉलेजसाठी. ठीक आहे. इथं पाहू शकता तुम्ही, टॉपर हा 170वाला आहे, त्याची सिलेक्शन झालेलं आहे. SC टॉपर 162 आहे, तो सिलेक्शन झालेला आहे. पण तुम्ही थोडं चॅनल पाहाल, इथे तुम्ही पाहू शकता वेटिंग लिस्ट SCवाला 160 आहे. ठीक आहे. त्यामुळे मार्क तर कमी झाले आहे वेटिंग लिस्टसाठी. तसेच जे लोक ॲब्सेंट राहतात त्यामुळे मेरिट लिस्ट अजून घसरते. म्हणून ज्यांचे नाही का वेटिंग लिस्टपेक्षा 4-5 मार्क कमी आहे त्यांनी ते होप ठेवू शकतात. कारण माझा हा एक्सपिरियन्स आहे. कारण मी स्वतः लॅब अटेंडंट फॉर्म भरला होता. मी 8व्या नंबरवर आहे वेटिंग लिस्टच्या लॅब अटेंडंटसाठी. तरी मी होप ठेवून आहे. आणि जसं माझी एक्सपिरियन्स आहे की वेटिंग लिस्टचा नंबर लागते, स्पेशली GMCमध्ये. GMC नागपूरच्या 2-3 वेटिंग लिस्ट लागल्या होत्या, त्याचीही 2-3 वेटिंग लिस्ट लागण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. तरी खूप लोकांची कमेंट होते की ज्यांची सिलेक्शन झालं नाही त्यांचे का. तर मी हे सांगू शकतो, अगर त्यांची वेटिंग लिस्टपेक्षा 4-5 मार्क कमी आहे तर ते होप ठेवू शकतात. ठीक आहे. त्यांनी माझाही एक्सपिरियन्स आहे की GMCमध्ये 4-5 मार्क कमी होऊन त्यांची सिलेक्शन होते. ठीक आहे. तर होप सोडू नका तुम्ही. आणि पुढची जी GMCची एक्झाम आहे त्यांची प्रिपरेशन करा. आणि काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.